जर तो व्हिडिओ नसता माझ्याकडे तर कोणी विश्वास ठेवलंही नसतं. बाथरूमच्या आत आणि घरात तो एकटाच. मी बाथरूमच्या खिडकीला असं तोंड लावून ओरडली, "कोणी आहे, मला ऐकत आहे. मी बाथरूममध्ये लॉक झाली आहे. कोणीतरी या, मला वाचवा, दार उघडा." असं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ शिवानी. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी सुद्धा. तर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला माझी 2 वर्ष आधीची एक अशी आठवण सांगणार आहे, जी मी कधीच विसरू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या घरी जर छोटं बाळ असेल, तर ही स्टोरी पूर्ण बघा आणि अ, काळजी घ्या. तुम्हाला वाटत असेल मी अशी अवतारात का बरं दिसते? तर आज नागपंचमी आहे, तर नागपंचमीचे आमच्याकडे भरपूर नियम आहेत. ज्यातलं एक की केस विंचरायचे नाही. कुठले धारदार वस्तू वापरायचे नाही किंवा कढई वापरायची नाही, तवा वापरायचा नाही. पुन्हा चाकू-सुरी वापरायची नाही, फोडणी द्यायची नाही कडक, असा सगळा स्वयंपाक असतो. तर म्हणून मी केस केलेले नाहीये आणि अशी भुतासारखी दिसते आणि अशीच मी ऑफिसला जाणार आहे बरं आज. तर झालं असं होतं, की कान्हा 11 महिन्याचा होता. जस्ट चालायला लागला होता आणि नागपंचमीचा दिवस मला स्वयंपाकाची घाई होती आणि 11, 11:30 वाजून गेली आणि तो झोपायचं नावच नाही. मग म्हणजे रोज असं व्हायचं, की तो 9ला वगैरे झोपून जायचा आणि तो झोपल्यानंतर मी अंघोळीला जायचे. पण 11, 11:30 वाजले आणि तो झोपलाच नाही आणि माझी अंघोळ बाकी होती. अंघोळ झाल्यावर स्वयंपाक करायचा होता आणि मला सुचतच नव्हतं आता काय करू? मला लेट होतंय, भूक लागत होती. उपवास पण असतो नागपंचमीच्या दिवशी. तर असं सगळं सिच्युएशन होती. तर मी काय केलं, मी राहुलला कॉल केली, की "तुम्ही थोड्या वेळसाठी घरी या, याला बघा. मी अंघोळ करेपर्यंत." कारण तुम्हाला माहिती आहे त्या फेजमध्ये 11 महिन्याचा बाळ तो काय करू शकतो? कुठेतरी जाऊन काहीतरी उचकेल, काहीतरी तोंडात टाकेल, ही सगळी काळजी मला होती. त्यामुळे मी त्याला ठेवून अंघोळीला जाऊ शकत नव्हती. आणि त्याला मोबाईलची सवय नव्हती विशेष म्हणजे, की त्याला मोबाईल देऊन मी अंघोळीला जाईन. तर मी राहुलला कॉल केला, की तुम्ही घरी या. तर ते म्हटले, की "मी खूप बिझी आहे. मला कमीत कमी 3 तास वेळ मिळणार नाही. मी येऊ शकत नाही. तू काहीतरी दुसरं सोल्युशन बघ." मग मी माझ्या शेजाऱ्यांकडे बघितलं, की शेजारी घरी असतील. निकिताकडे तो राहायचा. म्हटलं निकिताकडे नेऊन सोडते त्याला अंघोळ करेपर्यंत. तर ती स्कूलला गेली होती मुलीला आणायला. म्हणजे तोपर्यंत 12:30 वगैरे वाजले असेल. हां, तर ती स्कूलला गेली होती मुलीला आणायला. तिचा सुट्टीचा टाईम होता आणि दुसऱ्या बाजूच्या ज्या भाभी राहतात त्या गावाला गेल्या होत्या. म्हटलं आता काय करू? मग आणि सणाच्या दिवशी मम्मीला वगैरे कॉल करू शकत नाही, की तू याच्यासोबत बोलत राहा. मग मी एक ट्रिक केली. त्याला व्हिडिओ कॉलची सवय होती, की व्हिडिओ कॉलमध्ये बोलायचं. तर पंकूचा एक व्हिडिओ होता माझ्याकडे. जसं ती बोलत आहे मोबाईलमध्ये अशा टाईप. 1 मिनिट हां. तर पंकूचा एक व्हिडिओ होता माझ्याकडे ज्यात असं वाटायचं की ती बोलत आहे. तर मी काय केलं त्याला गादीवर बसवली खालीच. बेड वगैरे नव्हतं. खाली बसवली आणि त्याला तो व्हिडिओ लावून दिली आणि त्याला सांगितलं की "पंकू बोलत आहे व्हिडिओ कॉलमध्ये तर तू बोल हिच्यासोबत." आणि मी गेली अंघोळीला. आता लगेच 2 मिनिटात अंघोळ करायची. अंघोळीला गेली आणि जस्ट मला कपडे घालायचे. त्यावेळेस मी दाराची कळी लावली आतून आणि तेवढ्यात कान्हा आला. त्यांनी बाहेरून दाराची कळी लावून दिली बाथरूमची. विचार करा काय सिच्युएशन असेल. मेन हॉलचा दार आतून बंद आहे. बाथरूमचा दार त्यांनी बाहेरून बंद केला. मी बाथरूमच्या आत आणि घरात तो एकटाच. जशी मला दाराची कडी आवाज आला, तशीच मी दार ओढली आणि निघालाच नाही. मी इतकी घाबरली, आता काय करू? मी त्याला आवाज देत आहे, "कान्हा, दार उघड." त्याला काही समजत नाही. 11 महिन्याचा बाळ, त्याला काय समजणार आहे? आणि पुन्हा आवाज दिली, "कान्हा, दार उघड. कान्हा, ही कडी खोल." आणि मी वाजवत आहे दार. तो तिकडून "मम्मा, मम्मा, मम्मा" एवढंच करत आहे. आणि मी खूप घाबरली. मी जोराजोरात ओरडायला लागली, की कोणाला तरी आवाज जाईल. मी बाथरूमच्या खिडकीला असं तोंड लावून ओरडली, "निकिता, निकिता," की मला असं वाटलं ती आली असेल स्कूलमधून तर ऐकेल. ती आली होती बरं, पण नव्हता जात बाजूच्या घरी आवाज. ज्या साइडला आवाज गेला असता भाभीच्या घरी, तर भाभी घरी नव्हत्या. तर खूप ओरडली, खूप ओरडली आणि ठीक आहे निकिताला आवाज नाही जात आहे म्हणून मी अशी पण ओरडली, की "कोणी आहे? मला ऐकत आहे. मी बाथरूममध्ये लॉक झाली आहे."
कोणीतरी या, मला वाचवा, दार उघडा असं. खूप जेवढं मला जोर असेल ना, तेवढ्या जोरात मी ओरडत होती आणि कोणीच ऐकलं नाही. म्हटलं आता काय करायचं? आणि माझं ते ओरडणं ऐकून कान्हा रडायला लागला. मम्मा, मम्मा करून तो रडायला लागला. आता काय करू? आणि त्या 2 मिनिटात मला इतके विचार येऊन गेले, की पावशी तर खाली नाही ठेवली आहे, चाकू तर खाली नाही ठेवलाय, खाली कोणती छोटी वस्तू तर नाहीये ज्याला तो हात लावेल किंवा हीटरचं प्लग तर मी काढलं होतं ना. काही टेबल फॅन तर सुरू नाहीये. असे सगळे विचार, की हा काही तोंडात तर नाही टाकणार. म्हणजे मी लॉक झाली आहे ते तर वेगळं आणि मला टेन्शन होतं, की हा काहीतरी कारभार करेल तिकडे. तर अशा सगळ्या विचारात मी होती. जस्ट 2 मिनिटं झाले होते मला लॉक होऊन. म्हटलं आता काय करू? हा रडत आहे आणि एक आठवलं पुन्हा, की राहुल तर 3 तास येणार नाहीये. म्हणजे मी इथे वाट बघू शकत नाही, की कोणीतरी येईल आणि दार उघडेल. आणि निकिता स्कूलमधून मुलीला आणल्यानंतर ती झोपून जाणार. म्हणजे कोणीच नव्हतं, जो हा रडत आहे, का बरं रडत आहे, हे बघण्यासाठी दार उघडेल. तर म्हटलं आता काही ऑप्शन नाहीये. आपल्याला दार तोडावं लागेल. आणि ते काना बाहेर आहे, तो कोणाला सांगू शकत नाही. एवढं बोलता नव्हतं येत, की कोणाला सांगू शकेल मम्मी लॉक झाली. तर मी जोरात दार ओढायला सुरू केलं, की काहीतरी होईल, तुटेल, काहीतरी होईल. दुसरं ऑप्शन नव्हतं. आणि ओढली आणि ते हलून बाहेरची कडी हलत होती आणि त्यामुळे ते कडी निघाली. खूप थोडीशी लागली होती. थोडीशी जस्ट त्याने असं एका बोटाने टच केलं होतं आणि ती लागली होती. तर ती हळू निघाली. निघाल्यानंतर तो रडतच होता. मी त्याला कळीवर घेतली आणि मी एवढं रडली. म्हणजे मला काय झालं असतं, किती मोठं संकट टळलं, अशी म्हणून मला भीती वाटायला लागली आणि मी खूप रडली. तेवढ्यात ताईचा फोन आला आणि मी फोन उचलली आणि मी रडत आहे. तिला कळतच नव्हतं काय होतंय, काय होतंय? मी रडतच आहे. मी फोन कट केली. माझ्याच्याने बोलणं नव्हतं होत. मग तिने तिने राहुलला फोन केली शाळेत, की मी केली मला आठवत नाहीये आणि त्यांना सांगितली, "तुम्ही घरी या." ते 2 मिनिटात आले, की मी रडत आहे, तर काहीतरी सीरियस झालं असेल. ते घरी आले. घरी आल्यावर त्यांना मी सांगितलं, की याने मला बाथरूममध्ये लॉक केलं. त्यांचा विश्वासच बसेना. म्हणे एवढं छोटं बाळ, त्याचा हात तरी पुरते का? काही सांगते तू, तो लॉक करते का? अ, कसं करणार आहे? तो का बरं तुला लॉक करेल? असं-तसं. विश्वासच नाही. म्हटलं माझ्यावर विश्वास तर ठेवा ना त्याने लॉक केलं. तर नव्हते ठेवत. त्याला नेऊन बाथरूम जवळ उभं केले. त्याला म्हणे, "लाव कडी." तो नाही लावला. कशाला लावणार आहे ना? म्हणजे सेम सिच्युएशन असं मुलं परत करून दाखवतील असं काही गॅरंटी नसते. त्यांनी नाही लावली कडी. मग ते म्हणे, "नाही, नाही त्यांनी नाही लावली. तुझ्याच हाताने लागली असेल, आपोआप लागली असेल, काहीतरी झालं असेल." बरं म्हटलं. मग थोड्या वेळाने ताईला कॉल करून सांगितलं, असं-असं झालं होतं म्हणून मी रडत होती. ते तिथे सॉर्ट झालं. दुसऱ्या दिवशी राहुल बाथरूममध्ये गेले आणि हा गेला परत कडी लावायला. तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही थांबा, दार उघडू नका. तो कडी लावत आहे. मी व्हिडिओ करते आणि तुम्हाला दाखवते." त्यांनी खरंच कडी लावली. तो व्हिडिओ माझ्याकडे असेल तर मी इथे इथे कुठेतरी पॉपअप करेन. तर त्यांनी कडी लावली आणि मी त्यांना जेव्हा व्हिडिओ दाखवला, की तो कसा कडी लावतो, तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला. असे कारभार करतात हे मुलं. 11 महिन्याचं बाळ त्यांनी मम्माला लॉक केलं. कोणीच विश्वास ठेवणार नाही. जर तो व्हिडिओ नसता माझ्याकडे, तर कोणी विश्वास ठेवलंही नसतं. तर तुमच्याकडे जर असे छोटे मुलं असतील, कारभारी, कान्हासारखे, कान्हा नावाप्रमाणेच पूर्ण कान्हा आहे. त्याचे कारनामे खूप आहेत. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सांगेल. पण जर मुलं असतील, तर ही काळजी घ्या बाथरूममध्ये. मी त्यानंतर कधीच बाथरूमचं दार लावून अंघोळीला गेली नाही. कधीच नाही. आता या घरी जेव्हा राहायला आलो, मम्मी आहेत घरी म्हणून मी बाथरूमचं दार लावून अंघोळीला जाते. त्याला बघायला आहे किंवा त्याला आता समजतं दार खोलता, लावता येतं. त्यानंतर मी त्याला शिकवलं कडी लावायची आणि खोलायची कशी आधी, हे शिकवलं. तर तशी काळजी घ्या आणि कानाचे असेच कारनामे ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक यू.